तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे डे 2 मध्ये 7 दिवस गणपतीचे या सिरीजमध्ये. आज नाश्त्याला होतं शिरा आणि सोबत होते पोहे. जबरदस्त कॉम्बिनेशन. सो आटपूनच आम्ही आरतीला सुरुवात केली आणि आरती आटपून घेतली. तर इकडे घरच्यांचं डिस्कशन चालू होतं की आज दुपारी जेवण नको बनूया. त्याचं कारण मी सांगतोच. आम्ही आलो होतो बाजारात. बाजारात येणं फारसं मोठं काम नाही. संध्याकाळी पावभाजीचा वेळ येत होता म्हणून भाजी घ्यायला आलो होतो. पण गरमी नव्हती, पण थंड पिवंसं वाटत होतं. घरी आल्यावर बघता असा प्राणी भेटला. त्याला लगेच झाडात टाकलं आणि थेट निघालो सत्यनारायणच्या पूजेला. आणि हा मध्येच भेटला बदमाश पोरगा. अरे अरे बदमाश पोरगा, लाडू पोरगा. पाया पडून थेट ताटावरच बसलो. माझ्या अगोदर माझे घरचे तिकडे उपस्थित होते. माझी काकीने तर मोठा जोक केला. तिला कोशिंबीर हा फ्राईड राईसच वाटला. संध्याकाळपर्यंत जरा आरामच केला, निवांत होतो. मग म्हटलं कुठेतरी बाहेर जाऊया, पण काही चावीच लागत नाही. ते चावी फिरतच नाही. जावी लागली, पण तेवढ्यात घरच्यांनी घरी बोलून घेतलं. मग ताबडतोब घरी येऊन देवबाप्पासमोर नैवेद्य दाखवला आणि थेट आरतीला सुरुवात केली. आरती तू म्हणत नाहीस. हा, म्हणत नाही तोंड आत नुसतं ओठ हलवायचे नसतात. नुसतं जयदेवला जयदेव जयदेव नाही करायचं असतं. ह्यांचे टॉन्ट्रम आणि नखरे काय थांबत नव्हते. मग पप्पांनी आणलेला रत्नेरच्या राजाचा प्रसाद, जो की तिरुपतीतून आलेला, तो घेतला आणि त्याचा आस्वाद घेतला. नाईट आउट, फंक्शन, इव्हेंट एकीकडे आणि रात्री गणपतीचं जागरण करून भजन गाणे एकीकडे व्हाई. भजनानंतर आमची आफ्टर पार्टी चाललेली. तेच भाऊ बहिणीच्या गप्पा टप्पा ह्यात ती 3 वाजून गेले, समजलंही नाही. तर असा होता आजचा दिवस. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि बोला गणपती बाप्पा मोरया. मी जातो आता झोपायला. डे 3 बघायला फॉलो करा.